आपल्याकडे ना मुलींना लहानपणापासून एक गोष्ट खूप छान शिकवली जाते, ती म्हणजे बचत. आई डब्यात पैसे लपवून ठेवते, आपण पिगी बँकमध्ये साठवतो. पण कोणाला तरी हे सांगायचं राहूनच गेले की नुसते पैसे साठवून तुम्ही श्रीमंत होत नाही, तर पैशाने पैसा कसा बनवायचा हे शिकून तुम्ही स्वतंत्र होता. आजही अनेक शिकलेल्या स्त्रिया जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा रिक्षाच्या पैशांसाठी किंवा एखाद्या आवडीच्या साडीसाठी त्यांना विचारतात. का बरं? कारण आपल्याला पैसा कमवता येतो, पण गुंतवता नाही आला. एक किस्सा सांगते. 2 मैत्रिणी होत्या. एक म्हणजे सीमा आणि दुसरी म्हणजे रिया. सीमानं लग्नानंतर तिचे सगळे दागिने आणि पगार नवऱ्याच्या हातात दिला. "बघ रे बाबा, मला काही यातलं कळत नाही," असं म्हणून ती मोकळी झाली. 10 वर्षांनी जेव्हा इमर्जन्सी आली तेव्हा तिला कळलं की तिच्या नावावर तर एक सुद्धा रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये. आणि आता दुसरीकडे रिया, जिने घर सांभाळता सांभाळता दरमहा फक्त 1,000 रुपयांची SIP सुरू केली होती. आज जेव्हा तिच्या मुलीला अचानक एका मोठ्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, तेव्हा रियाला कोणासमोरच हात पसरावे लागले नाहीत. तर तिने शांतपणे आपला मोबाईल काढला, आपला पोर्टफोलिओ दाखवला आणि सांगितलं, "होईल गं, तुझी आई आहे ना." स्त्रियांनी इन्व्हेस्टमेंट का शिकली पाहिजे? तर फक्त बँक बॅलन्ससाठी का? नाही. फायनान्शियल लिटरसी इज अ लाईफ स्किल. जसं जेवण बनवणं ही आत्ताची गरज आहे ना, तसंच टॅक्स वाचवणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं ही देखील एक प्रकारची स्किलच आहे, नाही का? सगळ्यात पहिलं म्हणजे द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तुमचा पैसा तुमच्या बँकेत झोपलेला असतो, तर गुंतवणुकीत तो तुमच्यासाठी ओव्हरटाईम काम करत असतो. दुसरं येतं ते म्हणजे इमोशनल सिक्युरिटी. जेव्हा तुमच्याकडे स्वतःचे पैसे असतात, तेव्हा तुमचा स्वाभिमान वाढतो. तुम्ही कंपॅरिझन नाही करत, तर तुम्ही चॉईस करायला शिकता. शेअर मार्केट असो, गोल्ड बॉन्ड्स असो किंवा म्युच्युअल फंड, हे सगळं काही रॉकेट सायन्स नाहीये. तर आपण अख्खं घर मॅनेज करू शकतो, तर बजेटमध्ये महिना का चालवू शकत नाही? चालवू शकतो ना. तर आपण पोर्टफोलिओ का नाही बरं सांभाळू शकत? पुरुषांना विचारायला काही हरकत नाहीये, कारण ते आपले साथीदारच आहेत. पण त्यांच्यावर विसंबून राहू नका. स्वतःच्या पैशाचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. सुरुवात छोटीशीच करा, पण ती आजच करा. लक्षात ठेवा, पदराआड लपवलेला पैसा फक्त संकट टाळू शकतो, पण योग्य ठिकाणी गुंतवलेले पैसे तुमचं नशीब बदलू शकतात. आता तुम्ही तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट कुठे केली आहे किंवा कुठे करणार आहात? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मैत्रिणीला पाठवा जी अजूनही म्हणते, "मला यातलं काही कळत नाही बाई, इन्व्हेस्टमेंटबद्दल म्हणजे नॉलेज कमीच आहे," नाही का?